वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 13 मध्ये आहे. इथे मिस्टेकली आपण 14 लिहिलेलं आहे. लेक्चर नंबर आपण किती आहे बघा, 13. ओके. तर या लेक्चरच्या पूर्वी तुम्ही लेक्चर नंबर 12 पाहिला असेल. तर 12 मधले काही क्वेश्चन मला सांगायचे आहेत, MCQ. पहिला प्रश्न आहे आपल्याकडं, व्हॉट इज मिनिंग ऑफ अपहिल ट्रान्सपोर्ट. काय करायचं, अपहिल ट्रान्सपोर्ट. त्यानंतर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डाउनहिल ट्रान्सपोर्ट. आन्सर करायचं आपल्याला. ओके. त्यानंतर आपण बघितलं आपण की ATP रिक्वायर इन विच ट्रान्सपोर्ट. लास्ट आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बल्क BULK बल्क ट्रान्सपोर्ट. ह्याचे आन्सर मला कमेंट करायचं आहे. जर लेक्चर नंबर तुम्ही 12 पाहिला असेल तरच हे MCQ सुटणार आहेत, नाहीतर अदर दॅन हे सुटणार नाही आहेत. ठीक आहे, सुरू करूया आजचा लेक्चर. तर काय दिले बघा, सेल मेम्ब्रेन. द सेल मेम्ब्रेन हॅज रिसेप्टर. आपण सेल मेम्ब्रेनचं फंक्शन पाहतोय. द सेल मेम्ब्रेन हॅज रिसेप्टर फॉर हार्मोन विच आर located on outer surface of membrane. The receptor is made of glycoprotein, glyco starch carbohydrate म्हणूया आपण प्लस प्रोटीन. समजा ही सेल आहे, ही सेल आहे. सेलची ही मेम्ब्रेन आहे आउटर, आणि ह्या आउटर मेम्ब्रेनवर तुम्हाला काही रिसेप्टर पाहायला मिळतात. काही आहेत की तुम्हाला रिसेप्टर पाहायला मिळतात. आणि हे जे रिसेप्टर आहेत या ठिकाणी हार्मोन येऊन इथं काय जोडला जातोय. काय केला जातोय, इथं हार्मोन्स येऊन जोडले जातात. लक्षात. आणि हे जे रिसेप्टर जे दिसायला तुम्हाला, हे ग्लायकोप्रोटीनपासून बनलेले आहेत. ग्लायकोप्रोटीन, कार्बोहायड्रेट, स्टार्च प्लस प्रोटीन. बरोबर आहे. हे आपलं आयडेंटिटी आहे म्हणून आपण ओळखलं जाते. The membrane also has special type chemoreceptor, chemo म्हणजे chemical, which are sensitive to special chemical. तर काय आहे, त्याचबरोबर मेम्ब्रेन विशेष प्रकारचे काही केमिकलला सेन्स करणारे रिसेप्टर पण आहेत. त्यांना काय होणार, ही विशेष प्रकारच्या केमिकलला सेन्सिटिव्ह असतात किंवा त्यांना ओळखतात असं आपण म्हणूया आपण. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, बघा. तर तुम्ही हे इमेज जर बघितला तर काय दिसतंय बघा तुम्हाला, की हे सिग्नल सेल आहे. ह्या सेलनं काय केलं, काही केमिकल तयार केलं, हे बाहेर गेलं, आणि ही टार्गेट रिसिव्हर म्हणूया रिसीव सेल म्हणूया आपण. आणि हे काय आहे, रिलीज करणारी, केमिकल रिलीज करणारी. हे जे केमिकल आहे ह्याकडे विशेष प्रकारचे रिसेप्टर आहेत, आणि या केमिकलला काय करतात ते ओळखतात. बघा, सिग्नल म्हणजे की केमिकल प्रोड्यूस करणार, टार्गेट म्हणजे जे रिसीव करणार, आणि यासाठी आम्हाला रिसेप्टरची रिक्वायरमेंट आहे. आणि जे ग्लायकोप्रोटीनपासून बनलेले आहेत. काय आहे, ग्लायकोप्रोटीनपासून बनलेले आहेत. ओके. तर आपण असं बघू शकतोय बघा. बघा इथे एकच बघूया आपण, की आपल्याकडे काय दिसायला बघा, की या ठिकाणी एक नर्व सेल आहे. या नर्व सेलनं केमिकल रिलीज केलेलं आहे,
आणि हे जे केमिकल आहे हे टार्गेट सेलनं काय केलं, रिसीव्ह केलं. केमिकल तयार झालं, इथं केमिकल तयार झालं आणि हे केमिकल काय केलं, हे जे केमिकल आहे या सेलनं रिसीव्ह केलं. मग ह्याच्याकडे काय असणार आहेत, हे जे न्यूरो ट्रान्समीटर म्हटलं जाते. नर्व सेलमध्ये आपण बघूया. तर काय दिसलं बघा तुमच्याकडं, इन प्रोकॅरियोटिक काय झाले, इन प्रोकॅरियोटिक रिस्पिरेटरी सिस्टम इज असोसिएटेड विथ सेल मेम्ब्रेन. बघा आपण ज्यावेळी प्रोकॅरियोटिक सेल काढलं होतं, प्रोकॅरियोटिक सेल काढली आपण, ही त्याची सेल मेम्ब्रेन आहे आणि ही सेल मेम्ब्रेनचं काही जे फोल्डिंग आहेत, काय होणार की काही फोल्डिंग आहेत, काय केलं, हे फोल्डिंग काय केलं, असं आत आले, असे आत आले आणि ह्याला काय म्हटलं आपण, मिझोझोम. एक शब्द वापरला होता, मिझोझोम. In prokaryotic respiratory system associated with cell membrane, it is a site for oxidative phosphorylation. Oxidative phosphorylation. बघा एक लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिकमध्ये रिस्पिरेटरी सिस्टमसाठी ही जी सेल मेम्ब्रेन आहे, ही सेल मेम्ब्रेन जी आहे आत फोल्डिंग तयार करत्या आणि एक स्ट्रक्चर बनत्या, त्याला म्हणते मिझोझोम. लक्षात, मिझोझोम असं आपण म्हटलं होतं. लक्षात, याचा अर्थ मिझोझोम ॲनालॉगस टू मायटोकॉन्ड्रिया. जे युकॅरियोटिक सेल आहे त्यामध्ये रिस्पिरेटरी सिस्टमचं काम कोण करते, मायटोकॉन्ड्रिया. पण प्रोकॅरियोटिकमध्ये की असा मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गन्स आम्हाला पाहायला मिळत नाही. मग रिस्पिरेटरी सिस्टमचं काम कोण करायला, मिझोझोम. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि मिझोझोमचं फंक्शन एक आहे, तर याला आपण असं म्हणू शकते ॲनालॉगस, समान. ॲनालॉगस समान म्हटलं जाते. ओके, तर बघा आपल्याला बघायचे तर एक मिनटं याला जरा ब्रॉड करूया. बघा दिसाले का, बघा दिसतं असेल तुम्हाला. बघा ह्यामध्ये तुम्हाला मिझोझोम, ही मिझोझोम आहे. ही मिझोझोम जी आहे बघा काय त्या रेडचा की कलर बदलतो मी. आता आत काय केलं बघा, आत तिने फोल्डिंग केल्या बघा आणि हे फोल्डिंग केल्या स्ट्रक्चर म्हणजे मिझोझोम. ओके, मला एक सांगताय की प्रोकॅरियोटिकमध्ये विच टाईप रायबोझोम प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक. क्वेश्चन बघा, आन्सर करा. आणि फ्लेजेलाचं फंक्शन काय आहे, फ्लेजेला. त्यानंतर कॅप्सूलचा संबंध कशाबरोबर आला ते सांगा. सांगायचं आपण, प्रयत्न करायचा आपण, कारण प्रोकॅरियोटिकचं आपलं डिटेल्स संपूर्ण झालेलं आहे. लक्षात, बघूया आपण नेक्स्ट. द सेल मेम्ब्रेन प्रोसेस स्पेसिफिक अँटीजन these are made up glycoprotein and glycolipid. आता बघा ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन. ग्लायकोलिपिड म्हणजे कार्बोहायड्रेट प्लस लिपिड. ऑलवेज प्रिव्हेंट आउटर सरफेस मेम्ब्रेन ऑफ ABO ब्लड ग्रुप सिस्टम. आपण म्हणतोय की आपला ब्लड ग्रुप काही लोकांचा A आहे, काही लोकांचा B आहे, काही लोकांचा AB आहे, काही लोकांचा O आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या जागी नंतर विचार करूया. हे जे ब्लड ग्रुप AB कसं ठरलं, तर बघा की आपली जी सेल मेम्ब्रेन जी आहे, ही जे सेल आहे या सेल मेम्ब्रेनवर काय आहेत की तुम्हाला कार्बोहायड्रेट पाहायला मिळतात. काय मिळणार, हे बघा हे बरं आहे, ओलिगोसॅकराइड. बरोबर आहे, म्हणजे 2 to 9 पर्यंत म्हटलं होतं. हे कार्बोहायड्रेट आहे आणि हे फ्लॅग समान, एक ध्वज समान काम करतात, फ्लॅग झेंड्या समान. आणि हे अँटीजन प्रमाणे व्यवहार करतात. म्हणजे ज्याचा ब्लड ग्रुप A असेल तर त्याचा या ठिकाणी अँटीजन A असणार,
ज्याचा ब्लड ग्रुप बी असेल तर त्याच्या सेल मेम्ब्रेन अँटीजन बी असणार. ज्याचा ब्लड ग्रुप ए बी असेल तर ज्याचा ब्लड ग्रुप ए बी असेल तर सेल मेम्ब्रेनवर ए आणि बी दोन्ही फ्लॅग असणार. आणि जर एखाद्याचा ब्लड ग्रुप ओ असेल तर सेल मेम्ब्रेनवर कोणताही अँटीजन नाही, याचा अर्थ इथं कोणताही फ्लॅग नाही. ह्याला म्हणतो आपण एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. द सेल मेम्ब्रेन पार्टिसिपेट इन जर्नल सिक्रेशन. काही सिक्रेशन आहे, स्तरावरशन करायचं आहे, मेटाबोलिट. इट आल्सो रिस्पॉन्स टू केमिकल स्टिम्युलेशन. केमिकल जे स्टिम्युलेशन पाहायला मिळते, जे हार्मोन आहेत. हार्मोन काय आहे? केमिकल मेसेंजर म्हणतोय आपण, केमिकल मेसेंजर आहे. ते ओळखतात सेल मेम्ब्रेनमध्ये काही जे हार्मोनने दिले इन्फॉर्मेशन त्याचे स्टिम्युलेशन ओळखतात. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया. तर बघा, सेल मेम्ब्रेन ॲज ऑल्सो ऑस्मोटिक बॅरियर. The cell membrane may have behave semi-permeable membrane, but it is not true semi-permeable membrane because select solute can be passed through. आपल्याला माहिती आहे की आपली जी सेल मेम्ब्रेन जी आहे, ही सेल मेम्ब्रेन आहे, हे दरवाजा समान आहे. आपल्या घराचा जो दरवाजा आहे ह्या समान आहे, बरोबर आहे. तर काय होत्या, काही मॉलिक्युलना आत येण्यास परवानगी देत्या आणि काही मॉलिक्युलना आत घेत नाही. मी सिलेक्शन झालं सेमी परमेबल, परंतु सेल मेम्ब्रेन जे आहे ट्रूली परमेबल नाही आहे. सेल मेम्ब्रेन आहे की ट्रू म्हटलं आपण, ट्रू परमेबल नो. काय म्हटले बघा की बट इज नॉट, काय दिले बघा की सेमी परमेबल. बघा, सेमी परमेबल बट इज नॉट अ ट्रू शब्द वापरला बघा, ट्रू सेमी परमेबल. कारण का, ट्रू सेमी परमेबल शब्द जर वापरला तर काय होईल, फक्त सेल मेम्ब्रेनमध्ये वॉटरचीच फक्त मुवमेंट होणार. सेल मेम्ब्रेनमध्ये फक्त जर वॉटरच मूव्ह करत असेल तर ट्रूली सेमी परमेबल म्हणू शकते. पण वॉटर बरोबर काही जे आयन्स आहेत, सोल्यूट आहेत, त्यांना पण परवानगी मिळते. बघा, सिलेक्ट सोल्यूट कॅन बी पास. काही जे सोल्यूट्स आहेत, आयन्स आहेत, हे सुद्धा आम्हाला मूव्ह करतात. त्यानंतर दुसरे पॉईंट दिले ऑस्मोसिस. तर काय दिले बघा, ऑस्मोसिस इज बघा डिफाईन आहे. ऑस्मोसिस इज अ स्पेशल टाइप डिफ्युजन in which water molecule are the only molecule that can diffuse through semi-permeable membrane against concentration gradient of solution. बघा, ज्यावेळी आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट बघितलं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल मूव्ह करत होतो. समजा इथं 100 मॉलिक्यूल आहेत, इथं 10 आहेत, तर हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो. आता इथं काय घडालं आहे की अपोजिट, की हे जे 10 मॉलिक्यूल आहेत ते 100 मॉलिक्यूलकडे मूव्ह करतात. म्हणजे याला काय म्हणणार, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. लक्षात ठेवा की वॉटर जे मॉलिक्यूल आहे तिथं काय होलं बघा, ऑस्मोसिस is a special type of diffusion in which water molecule are काय केले बघा, only molecule that diffuse semi permeable membrane against concentration gradient of solution. आपला ग्रेडियंटचा अर्थ अपोजिट म्हणूया किंवा विरुद्ध असं म्हणूया आपण. ओके, समजाले का बघा. नाही तर प्लांट फिजिओलॉजीमध्ये हे आम्हाला परत पाहावे लागणारच आहे. आता बघा, थोडंसं या ठिकाणी इमेज पाहताय का बघा, जरा समजून घेताय का बघा या ठिकाणी. हां, नको आपण हेच घेऊया. हां, तर काय दिसाले बघा की पहिल्यांदा दिलेल्या वर्डचा अर्थ पहिला समजून घेऊया. हे ते दिलं आहे हायपरटॉनिक. हायपर म्हणजे काय करूया आपण,
मेनी म्हणूया आपण. हायपो लेस आणि आयसो म्हणजे इक्वल समान. आता काय आले की सोल्युशन जर तुम्ही बघितलं असेल तर काय सांगतात बघा की हायपरटॉनिक म्हणजे काय आहे की हायपर म्हणजे मोर म्हणूया मोर. त्यानंतर हायपो म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेशन आणि आयसो म्हणजे इक्वल. आता काय झाले की ही सेल आहे आणि हे सेल तुम्हाला RBC सेल दिसायला. हे समोर तुमच्याकडं कुठली सेल दिसायला समजा RBC. पहिल्या सोल्युशनचा विचार करा. पहिल्या सोल्युशनमध्ये काय झाले की सेलमधून जे वॉटर आहे ते काय होते बाहेर पडते. सेलमधून वॉटर बाहेर पडल्यामुळं की या सेलचा आकार काय होते सिंक व्हायला आहे. सिंक बदलाला आहे आखडून गेला आहे. म्हणजे काय होणार की बाजूला काय आहे टिश्यू फ्लूइड आहे. टिश्यू फ्लूइडमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि सेलच्या आत RBCच्या आत सायटोप्लाझममध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. तर इथं काय होणार की सेलमधनं जे काही वॉटर आहे ते काय होणार टिश्यूमध्ये जाणार. ओके. त्यामुळे काय होणार की सेल आपला आकार बदलली. दुसऱ्यामध्ये आपण तिसऱ्यामध्ये घ्या हायपो. हायपोमध्ये काय झाले बघा की RBCमध्ये कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. RBCमध्ये कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि टिश्यू फ्लूइडमध्ये लेस आहे. आता काय होणार बघा की ह्या ठिकाणी की RBCमध्ये टिश्यूमधलं किंवा जे सोल्युशनमधलं वॉटर आत येणार आणि सेल आपली साईज वाढवणार. बघा साईज वाढवली वॉटर इन वाले. आणि लास्ट बघा समजा काय झाले आयसोटॉनिकमध्ये काय झाले की RBC आणि त्यानंतर सोल्युशनमध्ये दोन्हीमध्ये जर बघितलं आपण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. कॉन्सन्ट्रेशन काय आहे इक्वल आहे इक्वल. तर काय होणार बघा की जेवढं वॉटर आत आले तेवढंच बाहेर झाल्या. सेल आपली जे काही साईज आहे आकार आहे ती मेंटेन करणार. काय करणार आहे सेल आपले आकार काय करणार साईज मेंटेन करणार. काय दिसायला बघा की या ठिकाणी टोनोसिटी आपण म्हणतोय टोनिसिटी म्हणू आपण टोनिसिटी ऑफ मेम्ब्रेन बघतोय. ऑफ मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन. तर काय आलंय टोनोसिटी म्हणजे सेलच्या आतील कॉन्सन्ट्रेशन आणि बाहेर सेलच्या आत कॉन्सन्ट्रेशन काय आहे आणि बाहेर काय आहे हे दिसेल ना. हे जो ब्लॅक आहे का नाही ते बाहेर म्हणा आउटसाईड आणि रेड कलर आहे ते सेलच्या आतलं कॉन्सन्ट्रेशन. दोन्ही समान असेल तर आयसो बरोबर आहे आयसो असणार आहे. आणि वॉटर काय करते नेहमी लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करते बरोबर आहे. त्यानंतर काय होणार हायपर हायपो हायपरचा अर्थ लिहून घ्या. हायपर मीन्स लेस सॉरी हायपो म्हणजे लेस म्हणूया आपण. आणि इथं मोर इथं काय म्हणूया इक्वल इक्वल म्हणे EQU समान किंवा समान. RBC काय दिले बघा सिंक्ड RBC काय होती नॉर्मल अशी होती. ही RBC आहे आणि तिने काय सिंक्ड झाले म्हणजे असं आली ही झाली सिंक्ड. ह्याला म्हणा आपण सिंक्ड. ह्याला म्हणते क्रिडेशन. आता RBC ब्लास्ट झाली तुटली असेल ब्लास्ट झाली तर प्लाझ्मोप्लायसी काय म्हणू आपण प्लाझ्मोप्लॅटिसी. त्यानंतर बल्क ट्रान्सपोर्ट हेल्प मेम्ब्रेन रिसायकलिंग. जी मेम्ब्रेन जी आहे ती रिसायकल म्हणजे बल्क सायकलमध्ये काय आहे इंडो आणि इंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. याला एकत्र म्हणतोय आपण बल्क ट्रान्सपोर्ट. आणि यामुळे मेम्ब्रेन जी आहे ती रिसायकल जी झडली असेल किंवा रप्चर झाले असेल तर परत काय केली जाते ती रिपेअर केली जाते.
ओके. तर आता काय करायचं बघा आपल्याला, की पॉईंट आपण सेमी ॲटोनॉमस बघायचे. सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. आता आपल्याला काय करायचं आहे की सेमी ॲटोनॉमस बघायचं आहे. तर दिलं आहे सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. सेल ऑर्गनस म्हणजे काय सर? पेशी अंगके. आणि मराठीमध्ये आहे ना. हां, तर काय झालं बघा की सेमी, जसं आपल्याकडं काही लोक सेमी इंग्लिश, काही इंग्लिश मिडियम करतात. सेमी इंग्लिशमध्ये काय असते सांगा की सर सेमी इंग्लिशमध्ये काय असते की इंग्लिश तर असतोय, इंग्लिशमध्येच असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लस सायन्स आणि मॅथ्स हे इंग्लिशमध्ये येतात. आणि बाकीचे संपूर्ण विषय, भूगोल असेल, इतिहास असेल, हे सर्व आम्हाला मराठीमध्ये येतात. ह्यालामध्ये सेमी. आणि इंग्लिश मिडियममध्ये काय असतात की तुम्हाला लँग्वेज जर सोडलं, मराठी हिंदी सोडलं, तर ऑल सब्जेक्ट आहेत ते इंग्लिश मिडियम येतात. म्हणजे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियममध्ये जसा फरक आहे तसंच आम्हाला ॲटोनॉमस आणि काय करायचं आहे, सेमी ॲटोनॉमस यामध्ये फरक बघायचा आहे. आता काय केलं बघा की आपण सेलमध्ये काय बघितलं, सेलच्या म्हणजे बघितलं आपण सेल वॉल, बरोबर आहे. सेल वॉल झाल्यानंतर 2 नंबरला बघितलं आम्ही सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेन पार केलं आम्ही कुठे जाणार आहे, सायटोप्लाझममध्ये पोहोचलो आता, बरोबर आहे. आणि सायटोप्लाझममध्ये तुम्हाला सेल ऑर्गनस दिसाल्यात. आणि त्यामधली पहिल्यांदा आपण काय करणार आहे, सेमी ॲटोनॉमस कोण आहे आपण बघूया, बरोबर आहे. की सेल सायटोप्लाझममध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला काय काय दिसाले सर? लायझोझोम दिसतंय, मायटोकॉन्ट्रिया दिसतंय, गोल्जी बॉडी दिसतंय, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसाले, लायझोझोम दिसालाय. तर आम्ही पहिल्यांदा काय करूया की आपण सेमी ॲटोनॉमस म्हणजे काय. एक प्रश्न आहे की आपल्या सेलमध्ये डबल मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनस कुठले आहेत? डबल मेम्ब्रेन पाहिजे तर म्हणा सर एक असणार आहे न्यूक्लियस, बरोबर आहे. न्यूक्लियसची डबल लेअर, हा न्यूक्लियस. त्यानंतर 2 नंबरला कोण आहे की मायटोकॉन्ट्रिया. हे मायटोकॉन्ट्रियाची आउटर आहे आणि त्याची इनर मेम्ब्रेन आहे. ही झाला मायटोकॉन्ट्रिया. आणि तिसरा जो आहे न्यूक्लियस, न्यूक्लियस तर झालं, पण राहायला कोण आला, क्लोरोप्लास्ट. हे झालं त्याचा क्लोरोप्लास्ट, हा क्लोरोप्लास्ट. ह्या तिघांच्याकडं डबल मेम्ब्रेन आहे. ओके, हे पहिला क्वेश्चन यायला पाहिजे. न्यूक्लियस, मायटोकॉन्ट्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये डबल. हा जो न्यूक्लियस आहे त्याला ॲटोनॉमस म्हटलं जाते, सेमी नाही, हा ॲटोनॉमस आहे न्यूक्लियस. आणि मायटोकॉन्ट्रिया, त्यानंतर काय झालं तुम्हाला, जो मायटोकॉन्ट्रिया हा आहे, मायटोकॉन्ट्रिया आणि क्लोरोप्लास्ट ह्या दोघांना सेमी ॲटोनॉमस म्हटलं जाते, सेमी ॲटोनॉमस. आता असं काय म्हटलं जाते बघा की महत्त्वाची गोष्ट आहे की मायटोकॉन्ट्रिया, क्लोरोप्लास्ट काय वेळा क्वेश्चन येते की सेमी ॲटोनॉमस म्हटलं जाते. म्हणजे काय होणार की दुसऱ्यावर थोड्या प्रमाणात डिपेंड आहेत. काय आहे, दुसऱ्यावर थोड्या प्रमाणात डिपेंड आहे. की काय होतं आहे की एक मिनिट लक्ष द्या, जो न्यूक्लियस आहे तो ॲटोनॉमस आहे, स्वतंत्र आहे, स्वतःचा निर्णय तो स्वतः घेऊ शकतो असं म्हणूया, बरोबर आहे. परंतु मायटोकॉन्ट्रिया आणि क्लोरोप्लास्ट जे सेमी ॲटोनॉमस आहे, काय त्यात की 95% जे काही केमिकल आहे ते स्वतः बनवू शकतात. काय म्हणतोय, 95% जे केमिकल आहेत ते स्वतः बनवू शकतात, पण 5% ते न्यूक्लियसवर डिपेंड आहेत. म्हणून आम्ही याला मायटोकॉन्ट्रिया आणि क्लोरोप्लास्टला काय म्हटलं, आम्ही सेमी ॲटोनॉमस शब्द वापरला होता. आता काय होते बघा की मायटोकॉन्ट्रियाचा उपयोग आम्ही काय करणार, सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये करणार. सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये येणार. क्लोरोप्लास्टचा फोटोसिंथेसिसमध्ये होणार. म्हणजे आम्हाला हे दोन्ही सेल ऑर्गनस चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे.
तर आपण काय करूया की उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, तर आपण इथं काय करूया, हा लेक्चर इथं क्लिअर करून घेऊया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक एक पॉईंट घेऊया. ठीक आहे. ओके.